साधे स्क्वेअर तर कोणीही काढेल, पण संख्या दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये पॉइंट आहे, मग त्या संख्येचा स्क्वेअर कसा करायचा याकरिता मी तुमच्यासाठी एक ट्रिक घेऊन आली आहे। बघा काय नंबर दिलेला आहे 7.5 चा स्क्वेअर। मग काय करायचं, जो 7 आहे दिलेला त्या 7 च्या समोरचा एक नंबर घ्यायचा। समोरचा नंबर कुठला आहे ते 7 च्या 8, मग 8 × 7 करायचे। 8 × 7 येतात 56। त्यानंतर जो 5 आहे त्या 5 चा स्क्वेअर करायचा। 5 चा स्क्वेअर किती आहे 25। मग आता आपला पॉइंट मध्ये आहे विचारलेला स्क्वेअर, मग काय करायचं दोन घरानंतर पॉइंट देऊन द्यायचा। बघा आहे की नाही सोपं। त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम 11.5 चा स्क्वेअर। मग काय करायचं 11 च्या समोरचा नंबर कुठला आहे तर 12, मग 12 × 11 करायचे। 12 × 11 होणार आहे 132। त्यानंतर 5 चा स्क्वेअर करून टाकायचा। 5 चा स्क्वेअर किती आहे 25 आणि दोन घरानंतर पॉइंट द्यायचा। बघा आहे की नाही सोपं। त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम 9.5 चा स्क्वेअर। या प्रॉब्लेमचा आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।